मेष राशीसाठी ही वेळ जी आहे ही नशिबाची नाहीये तर परीक्षेची आहे. तुमचे निर्णयच तुमचं भविष्य ठरवणार आहेत आणि सध्या निर्णय धोक्यात आहेत. कारण की मेष राशीत सूर्य आहे म्हणजे काय, तो स्वतःवर विश्वास आणि अहंकार वाढवतो. तर मीन राशीतले शनी मंगळ बुध काय करतात, गोंधळ ताण आणि घाईत निर्णय घ्यायला लावतात. तर वृषभ राशीतला जो शुक्र हर्षल युतीचा योग आहे तो अचानक आकर्षण आणि स्थिरतेमध्ये बदल करतो. तर मिथुन राशीतला गुरु तुमचं शिकणं बोलणं आणि संपर्क वाढवतो. ह्या सर्व ग्रहस्थितीचा परिणाम सुरुवातीला मेष राशीच्या मानसिकतेवरती कसा होईल हे पण विचारात घेऊया. कारण की त्याच्यावरूनच माणूस ठरवतो की पुढे काय करायचं आहे. बाहेर मजबूत असता पण आत गोंधळ आहे. कारण की मेष मधला सूर्य काय करतो, मी करू शकतो असा जोरदार आत्मविश्वास देतो. आणि मग बाकीचे जे ग्रह आहेत मंगळ शनी आणि बुध ते अस्पष्ट विचार तयार करतील. म्हणून याचा सरळ अर्थ काय होतो की बाहेरून तुम्ही ठाम दिसताल पण आत निर्णय घेताना तुम्ही ढासळलेले असता. आणि हीच तर सर्वात मोठी समस्या मेष राशीची सध्या आहे. आत्मविश्वास आणि वास्तव यातलं फरक थोडं ओळखून घ्या तुम्ही. कसं आहे की तुम्हाला वाटतं की मी बरोबर आहे, माझा निर्णय योग्यच आहे. पण वास्तव काय सांगतं, वास्तव असं सांगतं की बुध सध्या तुमचा कमकुवत झालेला आहे. तो विचार स्पष्ट होऊ देत नाहीये तुमचे. आणि मीन राशीतला प्रभाव जो आहे शनी मंगळाचा तो तर्क कमी करायला लावतोय. म्हणून याचा परिणाम असा झालेला आहे की चुकीच्या गोष्टीवरही पूर्ण खात्री होत आहे तुमची आणि नंतर मग पश्चाताप होतो. म्हणून लक्षात घ्या की तुमचा आत्मविश्वास सध्या जो आहे तो काही विश्वासार्ह नाहीये. आत्मविश्वासामध्येच गडबड झालेली आहे. आणि त्याबरोबर मग तुमचं 12वं शनीचं जे गोचर दडपण आणतं आहे आणि मंगळ तुम्हाला जास्त लवकर प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतो आहे. आणि मग ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम असा येतो की ताण मनात साठून राहतो आणि अचानक बाहेर फुटून जातो. म्हणून काय होतं की तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करता पण अचानक राग येतो, निराशा वाढते. याचा परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर होतो आहे. कसं झालेलं आहे की द्विस्वाभाविक राशी आहे मीन, त्याच्यामध्ये शनी महाराज मंगळ यांचं गोचर काय करत आहे, एक द्विस्वाभाविकता मनामध्येच तयार करत आहे. सर्वच बाबतीमध्ये स्पष्ट विचार नाही आहेत तरीही तुम्ही निर्णय घेत आहात. घाईघाईत कृती करायला मंगळ भाग पाडतोय आणि मग पुढे जाऊन अडथळे येत आहेत. म्हणून काय एक लक्षात घ्या, तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात हे तुम्हाला नंतर समजतंय. मग ह्याच्यामध्ये विचारांचं चक्र कसं सुरू झालेलं आहे की एक तुमच्या मनामध्ये कल्पना येते आणि तुम्ही तीच कल्पना खरी मानता. तुम्ही त्याप्रमाणे काहीतरी करायला जाता, पुन्हा जाऊन पुढे अडचण येते आणि मग तुम्ही परत स्वतःलाच दोष देत बसत आहात आणि पुन्हा तेच चक्र सारखं चालू राहत आहे. आणि हे जर चक्र तुटलं नाही ना तर मग प्रगती थांबेल बरं का. म्हणून लक्षात घ्या, मिथुन मधला जो गुरु आहे तो तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगलं देईल. तो तुमची शिकण्याची क्षमता वाढवेल, निर्णय क्षमताही वाढवेल, स्वतःला सुधारण्याची तो संधी पण देईल. पण इथं पराक्रमातील गुरुची एक अट आहे की तुम्हाला त्या स्वतःच्या चुका मान्य कराव्या लागतील. आणि एक अंतिम सत्य आहे अशीच आहे बरं का की तुमची सध्याची मानसिक अवस्था कशी आहे, ऊर्जा जास्त आहे पण स्पष्टता कमी आहे. आणि जर तुम्ही ते असंच चालू ठेवलं तर चुकीचे निर्णय वाढत जातील, राग आणि निराशपणा पण वाढेल आणि मग तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला खोटा ठरवेल. आणि जर तुम्ही नियंत्रण ठेवलं, सत्य स्वीकारलं तर निर्णय सुधारतील, विचारही स्पष्ट होतील आणि मग खऱ्या अर्थाने तुमची प्रगती पण होईल. म्हणून मेष राशीला मानसिकते बाबतीत मला असा सल्ला देऊ वाटतो की प्रत्येक निर्णयावरती लगेच कृती करू नये. 24 तास थोडा थांबा, वाट बघा, दुसऱ्यांचं पण मत विचारात घ्या, त्यांचा सल्ला घ्या आणि मग पुढे जा ना. करिअरच्या बाबतीत असं आहे बरं का की तुम्ही सध्या अशा टप्प्यात आहात की जिथे तुम्हाला वाटते की तुम्ही काहीतरी मोठं करू शकता. ते काही खोटं नाहीये पण पूर्ण सत्यही नाहीये ना. कारण तुमच्यात ऊर्जा आहे, पुढे जाण्याची इच्छा आहे, मला स्वतःला सिद्ध करण्याची एक भूक आहे मनामध्ये. पण समस्या अशी आहे बरं का की तुमचा विचार स्पष्ट झालेला नाही अजून. तुम्ही निर्णय घेत आहात आणि नंतर विचार करत आहात. मग नोकरी करणाऱ्यांसाठी काय होतं बरं का की तुम्ही जोरात काम करताल, सुरुवातीला लोकांना वाटेल की हा माणूस खूपच ऍक्टिव्ह आहे. पण काही दिवसांनी काय होतं, एक चक्र बदलत जातं कामाचं. म्हणजे कसं होतं की तुम्ही स्वतःच्या कल्पनांवरती जास्त विश्वास ठेवायला लागता. मग वरिष्ठ काही सांगतील तर तुम्हाला ते पटणार नाही आणि तुम्हाला वाटेल की तुम्हीच बरोबर आहात. आणि इथेच मग पहिला काय होतो, धक्का बसतो नोकरीच्या ठिकाणी, चुका होतात आणि त्या स्वीकारायला मन तयार नसतं आणि मग चिडचिड सुरू होते, मग टीममध्ये तणाव होत असतो. म्हणून एक तुम्हाला सांगतो बरं का की तुम्ही स्वतःचा ॲटिट्यूड कंट्रोल केला नाही ना तर तुमच्या कामापेक्षा तुमचं वागणंच तुम्हाला खाली खेचेल. पण पूर्ण निगेटिव्हही नाही बरं का की तुमच्याकडे एक ताकद आहे, ही बोलण्याची आणि शिकण्याची ताकद.
आणि जर तुम्ही ही वापरली तर लोकांशी तुम्ही जोडले जाताल, नवीन स्किल शिकताल आणि परिस्थिती पण तुम्ही उलटवू शकताल. पण तुम्ही जर मीच बरोबर आहे ह्याच मोडमध्ये राहिला ना तर तुमची ग्रोथ थांबून जाईल. जे मेष राशीच्या व्यक्ती व्यवसाय करतायत ना त्यांच्यासाठी कसं आहे, बिझनेस करायची तुम्हाला खूप ओढ आहे, तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज येतात, तुम्ही हे करू आणि ते लगेच सुरूही करताल. पण काय होतं, सगळ्यात मोठा सापळा हाच आहे, कारण की तुम्ही पूर्ण विचार न करता निर्णय घेण्याच्या स्थितीत आहात सध्या. त्यामुळे तुम्हाला धोका दिसत नाहीये, फक्त तुमची एक्साइटमेंट दिसते तुम्हाला. तुमचे पैसे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताल, मग अडथळे येतील आणि मग मग तुमचा थोडा इंटरेस्ट कमी होईल आणि मग पुन्हा नुकसान होईल. हे सगळे एक चक्र सध्या मेष राशीला अडकवत आहे. म्हणून तुमची सध्याची समस्या म्हणजे सातत्याने काम करणं नाहीये, तुम्ही जे पटकन निर्णय घेतायत ना तीच समस्या आहे. आणि व्यवसायाला काय लागतं हो, एक तर सातत्य लागतं, स्पष्ट विचार लागतो आणि संयम लागतो. या 3 गोष्टी तुमच्याकडे सध्या स्टेबल राहिलेल्या नाहीयेत या ग्रहांच्या चक्रामुळं. म्हणून तुम्ही सरळपणे निर्णय काय घ्यावा की सध्या नोकरी सोडणं हा चुकीचा निर्णय राहील आणि व्यवसायात मोठी उडी मारणं हा पण धोका आहे. तुम्हाला असं वाटतंय बरं का की मी थोडं जरा स्पष्ट सांगतोय, पण मित्रांनो मेष राशीच्या लक्षात घ्या, हेच वास्तव आहे तुमच्यासाठी. मग तुम्ही काय करायला हवं, काम चालू ठेवा ना, पण डोळे उघडे ठेवा ना. तुमच्या निर्णयावर लगेच कृती करू नका, थांबा, विचार करा आणि इतरांचं मत घ्या, मी जसं सुरुवातीला सांगितलं. आणि व्यवसाय जर करायचा असेल ना तर आता फक्त थोडं प्लॅनिंग करा ना, शिका, थोडं निरीक्षण करा आणि मग नंतर पैसे टाकता येईल त्यावेळेस बघता येईल. पण सध्या तरी शिकणं गरजेचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, जे लोक व्यवसाय किंवा नोकरी करतात ना त्यांच्यासाठी तुम्ही सध्या मोठं काहीतरी करणार या भावनेमध्ये तुम्ही थोडे अडकलेले आहात आणि काहीतरी चुकीचं करून बसताल, ह्यात धोका आहे. हा फरक जर तुम्हाला लक्षात आला, वास्तव आणि कल्पना, तर मग तुम्ही बऱ्याचशा अडचणींपासून दूर राहता. आता मेष राशीसाठी पैशाच्या बाबतीत योग चांगला थोडा आलेला आहे, कारण वृषभ राशीमध्ये शुक्र हर्षल यांची युती सुरू होती आजपासूनच. आता हे थोडं मिश्रण कसं असतं, अचानक पैसा मिळवून देतं आणि तितक्याच वेगानं ते घालवतं पण. कारण काय आहे की हा शुक्र हर्षल युतीचा योग तो आकर्षणावरती खर्च करायला लावतो जास्त. अचानक निर्णय बदलतात आणि जर नियंत्रण नाही ठेवलं तर मग कमाईपेक्षा जास्त खर्च होतो. म्हणून एक लक्षात घ्या बरं का की शुक्र हर्षल युती जी आहे ती तुम्हाला अचानक धन मिळवून देते, पण एक वेगळंच प्रलोभन मनासमोर असं तयार करते, तुम्ही कुठेतरी पैसे घालवून बसता. त्यामुळे त्या बाबतीत थोडं तुम्ही स्वतःवरती ताबा ठेवला पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे. आता मेष राशीच्या कुटुंब स्थानामध्ये शुक्र हर्षल यांची युती झालेली आहे. मग याचा नातेसंबंधांवरती कसा परिणाम होईल बरं का, की मेष राशीला सध्या जे काही चालू आहे की नाही त्यात सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करणारी शुक्र हर्षल युती आहे पुढे 25 दिवसासाठी. की तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणतरी नातेसंबंधात समजून घेत आहे, की कोणत्याही नवीन व्यक्तीला तुम्ही लगेच आयुष्यात मोठं स्थान देऊ नये. थोडं निरीक्षण करा, त्या व्यक्तीचं वागणं बघा, त्या व्यक्तीची कन्सिस्टन्सी बघा की ती तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघते आणि थोडंसं त्याच्यावरती संयमाने तुम्ही चिंतन करा आणि मगच तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यात स्थान देण्यावरती विचार करा. अन्यथा फार मोठी चूक होऊन बसेल. कसं होतं की तुम्ही भावनिकरित्या एखाद्या गोष्टीत गुंतत जाताल, पण पुढं हाती तुमच्या फ्रस्ट्रेशन लागेल मग. आणि जर आपण थोडासा भावनेवरती ताबा ठेवला ना तर तुम्ही योग्य व्यक्ती ओळखू शकताल आणि मग एक चांगल्या स्टेबल रिलेशनशिपमध्ये तुम्ही राहू शकताल. आणि विवाहाच्या बाबतीत पण हेच आहे, वैवाहिक जीवनाच्या बाबतीत पण हेच आहे. आणि तुम्हाला सध्या जे वाटतंय ना ते खरं वाटतं, पण ते काही कायमचं खरेल असेल असं नाहीये. कारण की शुक्र हर्षल यांचा जो योग आहे ना तो मनात काल्पनिक गोष्टींचं वादळ तयार करतो. आरोग्याच्या बाबतीत पण कसं होतं की मंगळ शनी जी युती आहे ही चिडचिड आणि थकवा तयार करते आणि मेषातला सूर्य तुमच्या राशीतला फार मोठी ऊर्जा वाढवतो. मग काही दिवस खूप ऊर्जा राहील, पण काही दिवस काय होतं पूर्ण थकवा राहतो. म्हणून लक्ष द्या, एखाद्या गोष्टीकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, झोपेचे त्रास होऊ देऊ नका, व्यवस्थित झोप घ्या तुम्ही. एकूण निष्कर्ष मला असं सांगू वाटतो की ही वेळ तुम्हाला सोपी नाहीये, कारण जर तुम्ही नियंत्रण ठेवू शकला नाही तर सोपी राहणारच नाही ना. त्यामुळे इथं सध्या निर्णय घेण्याची गडबड करू नये. पैसे गुंतवण्याच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला हेच सांगतो, निर्णय घेण्याची गडबड करू नये. थोडं तुम्ही शिकण्याकडे कल द्या. विद्यार्थी असताल तर, व्यावसायिक असताल तरी सुद्धा आणि नोकरीमध्ये असताल तरी सुद्धा शिकण्याकडेच जास्त कल द्या. म्हणून मी पहिल्यांदाच एक शब्द वापरला की ही वेळ नशिबाची नाहीये तर परीक्षेची आहे. आणि मग सर्वात मोठी चूक काय असेल, तुम्ही घाई आणि आत्मविश्वासाच्या आहारी जाणं ही सर्वात मोठी चूक असेल. सर्वात मोठं शस्त्र काय असेल, संयम आणि निरीक्षण.
ह्या शनी मंगळ आणि बुध या तिघांच्या युद्धामध्ये शुक्र आणि हर्षल यांचा योग तुम्हाला नक्कीच अनेक अडचणीतून दिलासा देईल, पण ह्याचा परिणाम दुधारी असतो. ही एक दुधारी तलवार आहे. जसं मी म्हटलं की शुक्र हर्षल युती तुम्हाला तुमच्या दुःखावरती मलमपट्टी करून देते, चांगले योग आणून देते, पण कुठंतरी प्रलोभन तयार करून तुम्ही कुठंतरी ट्रॅप होऊ शकता. काही सरकारी नोकर असताल तर तुम्ही कुठल्या तरी जाळ्यातही अडकू शकताल. तुम्ही काही कागदपत्रांवरती सही करत असताल तर तिथं सुद्धा आंधळेपणाने काही जर गोष्टी तुम्ही केल्या असतील तर त्या ठिकाणी पण तुम्ही एखाद्या ट्रॅपमध्ये अडकू शकताल. त्यामुळं हा मेष राशीसाठी व्ययभावात तयार झालेला एक वेगळाच बंधन योग आहे असं मी म्हणू शकेल. मग बंधन योग जो आहे ना तो लोकांना एक वेगळ्या प्रकारेच वाटत असतो. म्हणजे लोकांना वाटतं कुठेतरी मला तुरुंगवास वगैरे ह्या गोष्टींमध्ये अडकून पडतील का. पण बंधन योग असाही असतो मित्रांनो, मला धड पुढं प्रगतीही करता येत नाही, धड माझी अधोगतीही होत नाही, मी मध्येच अडकून पडलेलो आहे. ह्याला बंधन योग म्हणतात. धड माझी काळजीही सुटत नाही आणि धड मी आनंदीही राहत नाही, हा एक मनाचा बंधन योग असतो. तर बंधन योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जो ज्योतिषशास्त्रामध्ये धर्मामध्ये सांगितलेला त्रिकोण आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, ह्या प्रत्येक स्थानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंधनं जे आहेत ती तयार होत असतात. आणि सध्या मेष राशीच्या मोक्ष त्रिकोणातून हा बंधन योग तयार झालेला आहे. त्यामुळे हा बंधन योग कुठेतरी तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो, फसवणूक होण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी वेगळ्याच काल्पनिक विचारांच्या जगामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला शनी उपासना फार महत्त्वाची असेल की जी तुम्हाला सत्य दाखवेल. मित्रांनो, हा जो कालावधी आहे शुक्र हर्षल युतीचा, हा साधारण 20 ते 25 दिवसच असणार आहे. पण तो शनी मंगळाच्या 10 पासून हा तुम्हाला कुठेतरी संरक्षण देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि ते नक्कीच होईल. फक्त प्रलोभनापासून लांब राहणं हे तुमचं काम असेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर.